नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही यूजफुल टिप्स दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आता आपली येथे पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या कापडी पिशवीसाठी आहे। येथे तुम्ही बघू शकता ही कापडी पिशवी माझ्याकडे फाटलेली आहे। अशी ही फाटलेली पिशवी फेकू न देता ती आपण कशा पद्धतीने वापरात आणायची आहे ते बघायचं आहे। ही पिशवी आपण या पद्धतीने पूर्ण दोन्ही बाजूने फाडून घ्यायची आहे। या पद्धतीने इथे मी ही पिशवी फाडून घेतलेली आहे। आता या पिशवीचा वापर आपण कसा करायचा आहे ते बघूया। ही पिशवी आता ओपन करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला ती मधोमध अशी ओपन करून ठेवायची आहे। या पद्धतीने ओपन करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक पुट्टा घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा कार्डबोर्ड किंवा पुट्टा तुमच्याकडे जो काही असेल तो तुम्ही घेऊ शकता। या पद्धतीने तो आपण मधोमध ठेवायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। येथे मी याच्यामध्ये कपडे ठेवणार आहे। त्या पद्धतीने येथे मी टी-शर्टच्या घड्या करून घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। या पद्धतीने या पिशवीचा वापर आपण करणार आहोत। आता ही पिशवी कशा पद्धतीने आपण वापरात आणलेली आहे तेही बघणार आहोत। या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये कपडे ठेवल्यावरती तुम्ही बघू शकता एक ऑर्गनायझर आपण येथे तयार केलेला आहे। अशा पद्धतीने आपण तो कपाटामध्ये अडकवायचा आहे। या ठिकाणी जो पिशवीचा असा ओपन भाग आहे तो आपण इथे शिवूनही घेऊ शकतो। येथे तुम्हाला मी अशी एक आयडिया दाखवलेली आहे। या पद्धतीने कपडे ठेवल्यावरती जास्तीत जास्त कपडे आपण कमी जागेत ठेवू शकतो। या पद्धतीने तुम्ही बघू शकता खालच्या भागामध्ये ही जागा आपल्याला जास्त मिळत आहे। त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आपण आता पुढची टिप बघूया। पुढची टिप आहे ती म्हणजे जुन्या झालेल्या मास्कसाठी आहे। हा मास्क आपण फेकू न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। खूप छान असा याचा उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे। येथे मी मोबाईल घेतलेला आहे। मोबाईल चार्जिंग करण्यासाठी आपण या पद्धतीने या मास्कमध्ये तो ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी आपल्याला तो ठेवायला जागा नसते अशा वेळेस हा मोबाईल आपण या पद्धतीने मास्कमध्ये ठेवायचा आहे आणि या पिनला आपण या पद्धतीने तो अडकवायचा आहे आणि ही पिन आपण या पद्धतीने चालू करायची आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने या जुन्या झालेल्या मास्कचा वापर मी इथे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी केलेला आहे। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे खराब झालेले या काचेच्या झाकणासाठी आहे। हे झाकण तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडंसं खराब झालेलं आहे, त्याची चमक निघून गेलेली आहे। अशा वेळेस हे झाकण आपण कशा पद्धतीने सहज स्वच्छ करायचं ते बघायचं आहे। त्यासाठी इथे मी स्क्रबर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण थोडंसं कोलगेट घेऊया। अगदी थोडंसंच कोलगेट घेतलेलं आहे, त्याने आपण आता हे घासून घ्यायचं आहे। या पद्धतीने घासून झाल्यानंतर आता आपल्याला या झाकणाच्या बाजूने जी घाण झालेली आहे ती आपण काढून घ्यायची आहे। त्यासाठी आपण कशाचा वापर करायचा आहे ते बघायचं आहे। येथे हे स्वच्छ करण्यासाठी मी नेल कटरचा वापर करणार आहे। त्याच्या आतमध्ये जो छोटा चाकू असतो तो काढून आपण या पद्धतीने बाजूची घाण काढून घ्यायची आहे। दररोजच्या वापरामुळे झाकणाचा स्क्रू सैल होऊन जातो, त्यामुळे झाकण हलायला लागतं। अशा वेळेस हे पॅक करण्यासाठी सुद्धा आपण या चाकूचा वापर केलेला आहे। आता आपण पुन्हा एकदा हे झाकण व्यवस्थितपणे घासून घेऊया। झाकण घासून झाल्यानंतर आता आपण ते स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेलं आहे। धुतल्यानंतर आता हे झाकण तुम्ही बघू शकता की ते स्वच्छ झालेलं आहे। अशाच प्रकारची काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे पाण्याच्या वाटीमध्ये किंवा दुधाच्या वाटीमध्ये ज्यावेळेस आपण असा चमचा ठेवतो त्यावेळेस तो असाच दुधामध्ये पडला जातो किंवा पाण्यामध्ये पडला जातो। तो असा न पडण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। तुम्ही आता बघू शकता ज्यावेळेस आपण यामध्ये चमचा ठेवतो त्यावेळेस तो खालच्या बाजूला सरकला जातो। हा चमचा आपण असाच राहण्यासाठी इथे रबरचा वापर करणार आहोत। त्यासाठी या पद्धतीने रबर घेऊन आपण चमच्याच्या वरच्या बाजूला या पद्धतीने तो पॅक करून घ्यायचा आहे। आता या पाण्याच्या वाटीमध्ये हा चमचा ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता चमचा किती व्यवस्थित राहत आहे, जराही खाली तो सरकत नाही। अशी एक खूपच उपयोगी पडणारी टिप तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला किवीचा बॉक्स फेकून न देता कशा पद्धतीने वापरात आणायचा आहे ते दाखवणार आहे। हा बॉक्स या पद्धतीने उघडतो आणि बंदही करता येतो। या पद्धतीने तो पॅक सुद्धा होतो, त्यामुळे या बॉक्सचा वापर आपण खूप छान असा करणार आहोत। याचा उपयोग कसा करायचा आता ते बघूया। याचा अगोदर आपण झाकण काढून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय ठेवायचं आहे ते बघूया। येथे याच्यामध्ये मी लसूण ठेवणार आहे। या पद्धतीने या बॉक्सचा वापर आपण लसूण ठेवण्यासाठी करू शकतो। अशा पद्धतीने लसूण ठेवून आता आपण याचं झाकण बसवून घेऊया। आता या बॉक्सला आपण झाकण बसवून घेऊया। झाकण बसवल्यानंतर हा बॉक्स तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने बाजूने असा ओपन असतो, त्यामुळे त्याच्यामधून हवा आतमध्ये जाते आणि लसूणही खराब होत नाही। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे किवीचे बॉक्स असतील तर ते फेकून न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे सेलो टेपच्या रिंगसाठी आहे। टेप संपल्यानंतर आपण या रिंग फेकून देतो, त्या फेकून न देता त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। येथे याचा उपयोग मी या पद्धतीने गरम दुधाचं पातेलं किंवा भाजीची कढई ठेवण्यासाठी करणार आहोत। या पद्धतीने स्टँड सारखा वापर आपण याचा करणार आहोत। याच्यावरती तुम्ही गरम तवा सुद्धा ठेवू शकता। अशा प्रकारचा या टेपच्या रिंगचा वापर तुम्ही याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा।
आपली पुढची टीप आहे ती म्हणजे मिठासाठी आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये मीठ पटकन ओलसर होऊन जातं, अशा वेळेस ते आपल्याला कशा पद्धतीने मोकळं सुटसुटीत करायचं आहे, त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी आपल्याला या वाटीमध्ये आता हे सर्व मीठ काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं मीठ मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। हे मीठ आता आपण कशा पद्धतीने मोकळं सुटसुटीत करायचं आहे ते बघायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला आता गॅस चालू करून घ्यायचा आहे। चालू करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण आता तवा ठेवायचा आहे। हा तवा आपल्याला 5 मिनिटे गरम करून घ्यायचा आहे। गरम तव्यावरती आता आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी मीठ घालून घेत आहे। आता हे मीठ आपण चमच्याने व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे। मीठ पसरवून झाल्यानंतर हे मीठ आपण चालू गॅसवरती 2 मिनिटेच गरम करायला ठेवणार आहोत। त्याच्यानंतर आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आहे। 2 मिनिट झालेले आहेत, गॅस आपण बंद करून घेतलेला आहे। या गरम तव्यावरती आपल्याला हे मीठ असेच 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिट झाल्यानंतर हे मीठ आपण गोळा करून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत। 5 मिनिटानंतर हे मीठ आपल्याला असेच तव्यामध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे। मीठ आता थंड झालेलं आहे। थंड झाल्यावरती आता हे मीठ तुम्हाला दाखवते किती सुटसुटीत झालेलं आहे। जराही याच्यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहिलेला नाही। हे मीठ थंड झाल्यानंतर मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। थंड झाल्यावरती हे मीठ हे किती सुटसुटीत आहे ते बघा, जराही याच्यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहिलेला नाही। आता हे मीठ आपण भरणीमध्ये भरून घेऊया। अशा प्रकारची ही ओलसर झालेली मीठ सुटसुटीत करण्याची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता या झाकणाचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। येथे आपल्याला हे झाकण आता कैचीने वरच्या बाजूने या पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मी कट करून घेत आहे। कट करून झालेलं आहे। आता या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण खालच्या बाजूला या पद्धतीने अशा दाबून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने त्याची एक वस्तू आपण बनवून घेतलेली आहे। या छोट्याशा वस्तूचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। आता त्याच्या आतमधला हा जो कागद आहे तो काढून घेतलेला आहे। आता याचा उपयोग मी येथे मेणबत्ती ठेवण्यासाठी करणार आहे। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर ही आयडिया सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि याला जर तुम्हाला कलर करायचा असेल तर कलरही करू शकता। पाण्याची जी प्लॅस्टिकची बॉटल आहे ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे आतून आणि बाहेरून ते बघायचं आहे। तसेच या बॉटलचं झाकणही आपल्याला कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे तेही बघायचं आहे। बॉटल स्वच्छ करण्यासाठी येथे आपण कशाचा वापर करायचा आहे ते बघूया। येथे मी 1 चमचा हरभरे घेतलेले आहेत। हे हरभरे आपण बॉटलमध्ये घालून घ्यायचे आहेत। आता आपण थोडासा बेकिंग सोडा घालूया। आता थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते घालूया। बेकिंग सोडा मीठ घालून झाल्यानंतर येथे थोडीशी वॉशिंग पावडरही घालत आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। पाणी आपल्याला थोडंसंच घालायचं आहे। पाणी घालून आता आपल्याला या बॉटलला झाकण लावून घ्यायचं आहे। झाकण लावून आपल्याला ही बॉटल या पद्धतीने जोरजोरात हलवून घ्यायची आहे। बॉटलमध्ये हरभरे घातल्यामुळे आतमध्ये जी काही घाण असते ती निघण्यास मदत होते। अशा पद्धतीने आपण बॉटल हलवून घेतलेली आहे। आता त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे। आता बाहेरच्या बाजूने ही बॉटल कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते बघूया। त्यासाठी येथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे। त्याच्यावरती आपण थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ही बॉटल ब्रशने घासून घ्यायची आहे। सर्व बाजूने आपल्याला ही बॉटल या पद्धतीने आणि झाकणही घासून घ्यायचं आहे। बॉटल आणि झाकण घासून घेतलेलं आहे। आता ही बॉटल धुवून झालेली आहे। धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता ही बॉटल आणि झाकण किती स्वच्छ झालेलं आहे। तुम्हाला ही आयडिया आवडली असेल बॉटल स्वच्छ करण्याची तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा।